नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर बँक निफ्टी हलकंसं गॅप अप ओपन झालं होतं आणि जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, अगेन मार्केट बँक निफ्टी त्याच झोनला ओपन झालं होतं आणि परत बँक निफ्टीने तिथून 600 पॉईंटची अप मूव्ह दिली. तर हे सिमिलर पॅटर्न आपण बघतोय मागच्या 2-3 दिवसांपासून. आणि जेव्हा आज बँक निफ्टी या लेवलला होतं, मी लाँग साईडचा ट्रेड प्लॅन करत होतो. बट इथे मला काही सेटअप दिसला नाही आणि नंतरनं सेलर्सनी डॉमिनंट झाले आणि इथून सेलिंग आली. मग जेव्हा एवढी स्ट्राँग सेलिंग आली, मग मी इथे शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करायला लागलो. का? कारण ही लेवल मल्टिपल टाइम्स टेस्ट झाली होती आणि मला असं वाटत होतं की ही लेवल आता वीक झाली आहे. माईट बी इथून स्ट्राँग सेलिंग येऊ शकते. मग त्याच्यामुळे मी इथे सेलिंग साईडचा ट्रेड प्लॅन करत होतो. तर फर्स्ट ट्रेड मी घेतला होता इथे. मी शॉर्ट केलं होतं इकडे आणि माझा स्टॉप लॉस ठेवला होता जस्ट इथे 100 पॉईंट्सचा. मग तो स्टॉप लॉस विदिन पुढच्या अर्ध्या तासामध्ये हिट झाला आणि याच्यामध्ये आपण बुक केला एक छोटासा लॉस. म्हणजे आपला जो प्रीडिफाईन्ड लॉस असतो तो ₹3300 आणि सेकंड ट्रेड परत मी प्लॅन केला होता इकडे. सेकंड ट्रेड मी घेतला होता या झोनच्या आसपास. मी केलं होतं इथे लाँग. तर ट्रेडिंग आयडिया अशी होती सेकंड ट्रेडमध्ये, बँक निफ्टीने इथे मल्टिपल टाइम्स ब्रेकडाऊन व्हायचं ट्राय केलं होतं. पण इथे सेकंड अटेम्प्टमध्ये पण बँक निफ्टी फेल झालं आणि त्याच्यानंतरनं बाईंग स्ट्रेंथ थोडीफार दिसत होती. म्हणून मी इथे एक रिट्रेसमेंटमध्ये लाँग साईडचा ट्रेड प्लॅन केला आणि स्टॉप लॉस ठेवला होता अराउंड 100 पॉईंटचा इकडे. पण अगेन बँक निफ्टी साईडवेज राहिलं. ना आपल्याला जास्त प्रॉफिट झाला, ना आपल्याला लॉस झाला आणि या ट्रेडमध्ये आपण बुक केलं आहे अराउंड ₹500 प्रॉफिट. तर असा होता आजचा दिवस. आज आपण टोटल लॉस बुक केला आहे अराउंड ₹3000. तर तुम्ही इथे बघू शकता की मागच्या 4-5 दिवसांपासून बायर्स आणि सेलर्स दोन्ही पण ट्रॅप होत आहेत. म्हणजे बँक निफ्टीमध्ये मूव्ह तर येते पण ते विदिन फर्स्ट अर्धा तास किंवा फर्स्ट एका तासामध्ये येते आणि त्याच्यानंतरनं पूर्ण चॉपी मार्केट चालतंय. इथे तुम्ही बघू शकता ज्या सेलर्सनी सेल केलं असेल ते इथे ट्रॅप झाले. ज्यांनी इथे लाँग केलं असेल ते परत इथे ट्रॅप झाले. मग मागचे 4-5 दिवस सेम पॅटर्न सुरू आहे. बट हे डायरेक्शनल ट्रेडरसाठी गुड न्यूज आहे. का? कारण इथून पुढे आपण डायरेक्शनल मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो आता. कारण ऑलरेडी मार्केट आता साईडवेज आहे 1, 2, 3, 4 दिवसांपासून. 4 दिवसांपासून मार्केट या झोनमध्ये ट्रेड करते. तर बघूयात आपण कुठल्या साईडला बँक निफ्टी ब्रेक करतंय आणि कुठल्या साईडला ट्रेड भेटतोय. कुठली पण साईड ब्रेक होऊ दे, आपल्याला एक मोठी डायरेक्शनल मूव्ह भेटण्याचे खूप हाय चान्सेस आहेत. तर हा ट्रेड तुम्ही मिस करू नका आणि हे एकदम क्लोजली ट्रॅक करा. तर अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत ट्रेड करत राहा आणि रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.